तर अशीच एक पुढची बातमी पाहूया। ज्येष्ठांकडून तरुणांना आशीर्वाद दिला जातो आणि आशीर्वाद देणारा दुसऱ्याचे हित चिंतत असतो, पण राजकारणामध्ये आशीर्वाद देण्याचे सल्ले दिले जातात आणि त्याचा नेमका अर्थ काय समजावा असा प्रश्नच अजित पवारांमुळे निर्माण झालाय। नेमकं काय झालंय पाहूयात हा रिपोर्ट। शरद पवार यांच्या भोवती राज्याचं राजकारण मागच्या 6 दशकांपासून फिरतंय, तर अजित पवारही 3 दशकांपेक्षा जास्त काळापासून राजकारणात सक्रिय आहेत। या काका पुतण्याच्या जोडीच्या भोवती राज्याचं राजकारण अनेकदा केंद्रित झालं असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक तरुणांना राजकारणात संधी दिली आणि प्रस्थापित सुद्धा केलं, पण आता शरद पवार यांनी काय करावं असा सल्ला अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे दिलाय। अजित पवार यांच्या या वक्तव्याचं छगन भुजबळ यांनी समर्थन केलं। अजित दादांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्याप्रमाणे पवार साहेबांनी जर आशीर्वाद दिले अजित दादा पवार गटाला तर सोन्याहून तोड आहे। शरद पवार हे वयाच्या 83व्या वर्षी सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत, त्यामुळेच की काय त्यांना आशीर्वाद देण्याचा सल्ला देऊन अप्रत्यक्षपणे सक्रिय राहू नका असाच सल्ला दिला जातोय। त्यामुळे शरद पवार गटानं सुद्धा अजित पवार गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला। अजित पवार गटाला खरोखरच शरद पवार यांचा आशीर्वाद हवाय की राजकारणातला शरद पवार यांचा सक्रिय सहभाग नकोय हा प्रश्न आता निर्माण झालाय। शरद पवार यांनी सल्ला द्यावा असंही अजितदादांनी अप्रत्यक्षपणे म्हटलंय, पण शरद पवार यांनी दिलेले सल्ले अजित पवार गट ऐकेल का हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा